अनपेक्षित लग्नगाठ भाग 8. युविकाचा प्रोजेक्ट कंप्लीट होऊन तिला नवीन प्रोजेक्टचं काम मिळालं असतं, जो तिला पुण्याच्या ब्रँचमधून लीड करायचा असतो. आज त्याची पहिली मीटिंग असते. तेही पुण्याला प्रोजेक्ट मोठा असल्याने तो दोन्ही ब्रँच मिळून करायचं ठरलं असतं आणि मुंबई ब्रँचमधून गीता प्रोजेक्ट लीड करत असते. कंपनीची गाडी सकाळी तिला पिक करायला येते. गीता म्हणते, गुड मॉर्निंग युविका. व्हेरी गुड मॉर्निंग डिअर. गीता म्हणते, क्या बात है, आज तो मॅडम खूप खुश दिसताय. हो, खूप छान वाटतंय. पहिला प्रोजेक्ट लीड म्हणून खुश आहे. गीता म्हणते, नक्की एवढंच ना की अजून काही आहे. युविका म्हणते, हो आहे, सचिनला सरप्राईज देण्याचा प्लॅन. गीता म्हणते, खरी गोष्ट ही आहे तर, पण प्लॅन काय आहे. युविका म्हणते, लंच ब्रेकमध्ये जाऊन भेटून येईल. गीता म्हणते, बस एवढंच. मला वाटलं काहीतरी भारी प्लॅन असेल. युविका म्हणते, अगं प्लॅन करायला टाईम आहे का, आणि त्याच्यासाठी हेच मोठं सरप्राईज असेल, कारण मी त्याच्या ऑफिसला जाणार आहे. गीता म्हणते, अगं पण तू कशी जाणार आहेस, त्याचं ऑफिस आपल्या ऑफिसपासून लांब असेल तर. युविका म्हणते, किती प्रश्न पडतात यार तुला. मी ह्या सगळ्याचा विचार केला आहे मॅडम, आणि आता शांत बसून माझा पूर्ण प्लॅन ऐक. मग बोल. ठीक आहे, ओके. हे बघ, आज आपली ह्या प्रोजेक्टची पहिलीच मीटिंग आहे. किती वेळ लागेल माहीत नाही, आणि आपण संध्याकाळी लगेच निघणार पण आहोत. म्हणून आधी विचार केला होता त्याला संध्याकाळी भेटून निघू. म्हणून त्याचा एक कलिग आहे जो माझ्या भावाचा मित्र आहे. त्याच्याकडून ॲड्रेस घेतला तेव्हा कळलं की त्याचं आणि आपलं ऑफिस एकाच एरियामध्ये आहे. मग लंच ब्रेकमध्ये भेटून येईल, म्हणजे आपल्याला पण संध्याकाळी लेट नाही होणार. युविका सगळे एकदाच सांगून टाकते आणि गीताला बोलते, चल आता हे सगळं राहू दे, काही पॉईंट काढलेले आहेत मीटिंगसाठी, ते डिस्कस करू. 9 वाजता त्या पुण्याला पोहोचतात. युविका सचिनचा फोन येण्याआधीच त्याला मेसेज करते, आज एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे म्हणून लवकर ऑफिसला आली आहे, फ्री झाली की कॉल करेन. सचिन पण आज थोडा बिझी असतो, कारण लग्नाला 1 महिना राहिला असतो आणि त्याच्या ॲक्सिडेंटमुळे त्या दोघांची शॉपिंग बाकी राहिली असते, म्हणून त्याने 2 दिवस सुट्टी घेतली असते. 2 तास युविकाची मीटिंग चालते. थोडं पेपरवर्क बाकी असतं, ते लंच नंतर कंप्लीट करायचं असतं. लंच टाईम झाल्यावर युविका लगेच ऑफिसमधून निघते आणि कुणालला फोन करून सचिनला ऑफिस खाली घेऊन यायला सांगते. कुणाल सचिनच्या कॅबिनमध्ये जातो तर सचिन काही फाईल चेक करण्यात बिझी असतो. कुणाल म्हणतो, अरे चल लवकर, भूक नाही लागली का. चल लवकर, आल्यावर करते. आणि विसरलास का, आपण बाहेर जातो आहोत जेवायला. सचिन म्हणतो, आता हे कधी ठरलं. कुणाल म्हणतो, चल सांगतो तुला कधी ठरलं ते, पण चल लवकर. मग लगेच कुणाल त्याची फाईल बंद करतो आणि त्याला खेचतच घेऊन जातो. सचिन म्हणतो, अरे काय चाललंय तुझं, किती घाई. लगेच ते खाली जातात. युविका गाडीजवळ उभी असते. सचिन आणि कुणाल गाडीजवळ येतात. युविका पाठमोरी उभी असते म्हणून सचिनचं लक्ष नसतं. ती गाडीच्या दरवाजाजवळ उभी असते म्हणून सचिन तिला एक्सक्यूज मी बोलतो. तशी ती लगेच मागे वळून बघते. सचिन तिला पाहून एकदम शॉक असतो आणि आनंदाने लगेच तिला मिठीत मारतो आणि तू इथे कशी विचारतो. कुणाल तिथेच असतो म्हणून ती शांत उभी राहते. कुणाल म्हणतो, मी इथेच आहे. थोडं खोकलण्याचं नाटक करून बोलतो. कुणालच्या बोलण्याने सचिन लगेच युविकापासून थोडा बाजूला होतो आणि परत एकदा तिला तिथे कशी विचारतो. आजची मीटिंग इथे पुण्यात होती म्हणून आले, युविका सांगते आणि ती कुणालला पण थँक्स बोलते. कुणाल म्हणतो, चला मी येतो. तुमच्या दोघांचं तर पोट भरलं असेल ना. एकमेकांना भेटून आणि आभार प्रदर्शन पण करून झालं, म्हणजे आता माझी निघायची वेळ झाली. थोडं नाटक करत बोलतो. सचिन म्हणतो, अरे तू कुठे चाललास आता, जेवायला जायचं आहे ना, चल आमच्याबरोबर. कुणाल म्हणतो, मला काही हौस नाही आहे कबाब में हड्डी बनायची, तुमचं चालू द्या, मी येतो. असं पण माझ्या टिफिन माझी वाट बघत असेल. त्या दोघांना बाय करून निघून जातो. युविका म्हणते, निघायचं का, खूप भूक लागली आहे आणि ऑफिसला परत पण जायचं आहे. सचिन म्हणतो, चल मग लवकर. ते तिथेच एका रेस्टॉरंटमध्ये जातात आणि जेवण करत गप्पा मारत असतात. सचिन म्हणतो, तू मला रात्री का नाही बोललीस इथे येणार आहेस ते. युविका म्हणते, सरप्राईज, आधीच कोण सांगतं का. आधी माहीत असतं तर एवढा आनंद कुठे बघायला मिळाला असता. सचिन म्हणतो, मग संध्याकाळी चल घर बघायला. युविका म्हणते, सॉरी पण मला आज पण नाही जमणार बहुतेक. ऑफिसमधलं काम झालं की लगेच निघायचं आहे आणि उद्या ऑफिसमध्ये आजचे रिपोर्ट्स पण द्यायचे आहेत. तसं पण मी एकटीच आली नाही आहे, गीता पण आहे माझ्याबरोबर आणि तिला माझ्यामुळे लेट नको म्हणून तर आता भेटायला आली. युविका थोडी नाराज होऊन बोलत असते. शेवटी तिला पण घर बघायचं असतं. सचिनला पण नाराज होतो, पण तिला तो जाणवून देत नाही. जेवण झाल्यावर तिला ऑफिसला सोडतो
आणि किती वाजता निघणार आहे विचारतो. 6 वाजता, म्हणजे ऑफिस टाईम झाल्यावर तोपर्यंत काम पण पूर्ण होईल, युविका सांगते. ठीक आहे, भेटू मग संध्याकाळी, ते बोलून निघून जातं. ऑफिसमध्ये गेल्यावर कुणाल त्याला भेटतो. कुणाल म्हणतो, एवढ्या भारी सरप्राईज नंतर असं तोंड पाडून का आलास आहे? सचिन म्हणतो, काही नाही रे, ती संध्याकाळी परत जाणार आहे. कुणाल म्हणतो, ऑफिसच्या कामासाठी आली आहे ना, मग जाणारच की, आणि असं तोंड पाडून बसण्यापेक्षा तू पण आजच जा तिच्या बरोबर. असं पण उद्यापासून सुट्टीवर तर आहेस, तेवढाच तुम्हाला टाइम पण मिळेल. सचिनला काहीतरी आठवतं, मग तो लगेच त्याला मिठी मारतो आणि थँक्स बोलतो. आता माझं अजून एक काम कर, मगाशी जी फाईल बंद करून ठेवली आहे ना, ती आज तू कंप्लीट कर. त्याचा हातात फाईल ठेवून बोलतो. कुणाल म्हणतो, अरे पण ती संध्याकाळी जाणार आहे, तू आता कुठे निघालास? सचिन म्हणतो, मला खूप इम्पॉर्टंट काम आहे ते करायला. लगेच कुणालला बाय करून सचिन निघून घरी जातो. जाताना मार्केटमधून काही वस्तू घेतो आणि घरी जाऊन घर थोडं सजवतो आणि 6 वाजायच्या आत युविकाच्या ऑफिसजवळ जातो. युविका ऑफिसमधून निघायच्या आधी त्याला एक कॉल करते. सचिन तिला तो खालीच असल्याचं सांगतो. मग निशा आणि युविका खाली येतात आणि युविका निशा व सचिनची ओळख करून देते. सचिन त्या दोघींना कॉफी घेण्यासाठी घेऊन जातो. कॉफी घेऊन झाल्यावर निघायचं का आता, युविका सचिनला विचारते. मग तिघं बाहेर येऊन गाडीजवळ उभे राहतात. सचिन म्हणतो, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मी तुमच्या मैत्रिणीला तिच्या घरी सोडलं तर चालेल का? तो निशाला विचारतो. निशा म्हणते, मला कसा प्रॉब्लेम असणार, सी इज ऑलवेज युअर्स. युविका मात्र सचिनकडे अशानेच बघते आणि त्याला विचारते, तू आता ठाण्याला येतो आहेस, उद्या ऑफिस नाही का? तो एवढा तुला सोडायला येतो आहे, तर तुला काही प्रॉब्लेम आहे का? सचिन काही बोलायच्या आधीच निशा युविकाला बोलते. युविका काहीच बोलत नाही आणि निशा त्या दोघांना बाय करून निघून जाते आणि जाताना युविकाला हळूच डोळा मारून बोलते, आज तर तुझी मज्जा आहे. 1 मिनिट बोलून सचिन युविकापासून थोडा लांब जाऊन एक फोन करतो आणि परत येतो. सचिन म्हणतो, मॅडम निघायचं का तुमच्या घरी? युविका म्हणते, हो चल निघू. थोडं पुढे गेल्यावर सचिन गाडी दुसऱ्या बाजूला वळवतो. युविकाच्या ते लक्षात येतं म्हणून ती त्याला विचारते. युविका म्हणते, आपण कुठे चाललो आहोत? सचिन म्हणतो, तुझ्या घरी. तो हसून बोलतो. युविका म्हणते, अरे पण आपण ठाण्याला जात होतो ना? त्याचं बोलणं तिच्या लक्षात येतं. सचिन म्हणतो, मी कुठे असं बोललो तुला, मी फक्त तुझ्या घरी जाऊ. युविका म्हणते, साऊंड इंटरेस्टिंग. खूप खुश होऊन बोलते. बरं मी घरी फोन करून सांगते, लेट होईल पोचायला. सचिन म्हणतो, त्याचीही गरज नाही, आधीच परमिशन घेतली आहे पप्पांकडून. युविका म्हणते, बाप रे, पूर्ण तयारी आहे केलेली दिसते, पण नक्की काय प्लॅन आहे? सचिन म्हणतो, तुला इथेच ठेवून घ्यायचा. युविका म्हणते, म्हणजे? सचिन म्हणतो, म्हणजे आज तू इथेच राहणार आहेस. युविका म्हणते, अरे पण मला उद्या ऑफिस आहे. सचिन म्हणतो, त्याचं टेन्शन नको घेऊस, उद्या सकाळी लवकर सोडेन मी तुला. युविका म्हणते, विसरलीस का, तुझं पण ऑफिस आहे उद्या? सचिन म्हणतो, मॅडम मी नाही, तुम्ही विसरता आहात, मी उद्यापासून सुट्टीवर आहे. युविका म्हणते, अरे हो, खरंच विसरले होते. थोड्याच वेळात ते बिल्डिंग खाली पोहोचतात. एका बाजूला मोठं गार्डन आणि दुसऱ्या बाजूला पार्किंग. रस्त्याच्या दोन्ही बाजूने फुलांची झाडं असतात. खूप मोठी आणि सुंदर सोसायटी असते. मग ते लिफ्टने वरती जातात. दरवाजाजवळ गेल्यावर सचिन तिला चावी देतो आणि दरवाजा उघडायला सांगतो. दोघे आतमध्ये जातात. सचिन लगेच दरवाजाच्या बाजूला असलेला लाईटचा स्विच चालू करतो. युविका फक्त बघतच बसते. समोर फुलांनी वेलकम टू ओवर होम लिहिलं असतं. त्याच्या पुढे कलरफुल फुलांच्या पाकळ्यांनी एक रस्ता बनवला असतो, जो समोरच्या एका रूममध्ये जात असतो. युविका एकदा वळून सचिनकडे बघते आणि त्याला डोळ्यांनीच विचारते, हे काय? कारण तिला काय बोलावं हे सुचतच नसतं. सचिन तिला त्या बेडरूमकडे हात करून आफ्टर यू बोलून तिच्या मागून जात असतो. ती खूप हळूच पावलं टाकत त्या फुलांवरून त्या रूमपर्यंत जाते आणि दरवाजा उघडून आत जाते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. तिला काय रिॲक्ट व्हावं हेच कळत नाही. समोर बेडवर रोज पाकड्यांनी आय लव्ह यू युविका लिहिलेलं असतं आणि बेडच्या वरच्या बाजूला त्याच्या एंगेजमेंटमधला त्या दोघांचा फेवरेट फोटोची मोठी फ्रेम लावलेली असते आणि त्याला लाइटिंग पण केली असते. हे सगळं बघून तर ती रडायलाच लागते आणि सचिनला तिला असं रडताना पाहून तिला आवडलं नाही असं वाटतं, म्हणून तो तिला शांत करत, तुला आवडलं नसेल तर ठीक आहे, पण अशी रडू नकोस, आणि तो तिला सॉरी बोलतो. तशी युविका लगेच त्याला मिठी मारते आणि आय लव्ह यू सचिन बोलते. मग सचिन पण तिच्या भोवती मिठी अजून घट्ट करून तिला आय लव्ह यू टू स्वीट हार्ट बोलतो.
सचिन म्हणतो, अगं पण तू अशी का रडतेस? युविका त्याला एक फटका मारते आणि बोलते, तुला खरंच असं वाटतं मला हे सगळं आवडलं नाही? उलट आज मी खूप खुश आहे. मी आज स्वतःला खूप लकी समजते की तू माझा लाईफ पार्टनर आहेस. थँक यू सो मच फॉर दिस वेलकम. आय एम फीलिंग सो मच स्पेशल. सचिन म्हणतो, मग आता यापुढे जी हॉस्पिटलमध्ये बोलली होतीस ते परत कधी चुकून पण बोलू नकोस. युविका त्याच्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने बघते. सचिन तिच्याकडे बघून सचिन म्हणतो, काय आठवत नाही का? युविका म्हणते, सॉरी, पण मला खरंच आठवत नाही आणि मला हेही माहीत आहे मी खूपच जास्त रिॲक्ट केलं त्या दिवशी. सचिन म्हणतो, तू माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे युविका. प्लीज परत असं काही बोलू नकोस. तो तिला परत मिठी मारतो आणि ते थोडा वेळ तसेच एकमेकांच्या मिठीत असतात. मग सचिन तिला बेडवर बसवतो आणि स्वतः तिच्या पायाजवळ बसतो आणि तिला बोलतो. सचिन म्हणतो, मला तुला काही सांगायचं आहे. तुला माझा राग पण येईल एखाद्या वेळेस, पण मी तुला त्यासाठी आधी सॉरी बोलतो. युविकाला समजत नसतं नक्की त्याला काय बोलायचं आहे, म्हणून ती त्याला विचारते. युविका म्हणते, काय झालं? असं का बोलतो आहेस? सचिन म्हणतो, हे बघ, मला खरंच कळत नाही आहे की तुला मी कसं सांगू, पण तुला हे माहीत पाहिजे म्हणून सांगतो. माझा ॲक्सिडेंट माझ्या चुकीमुळे झाला होता, कारण माझं ड्रायव्हिंगवर लक्षच नव्हतं. डोक्यामध्ये खूप विचार चालू होते. तू नाशिकला गेल्यापासून आपलं नीट बोलणंच झालं नव्हतं आणि त्यात तो निखिल नेहमी तुझ्या आजूबाजूला असायचा आणि याचा मला त्रास होत होता. त्यामध्ये जे लग्नातले फोटो सोशल मीडियावर टाकले होतेस त्यातही तो तुझ्याबरोबरच होता आणि ते पाहून मला फार राग आला होता. म्हणून मी इच्छा असताना पण 2 दिवस तुझे फोन पण नाही रिसीव्ह केले आणि त्यासाठी खरंच सॉरी. तुला भेटून हे सगळं बोलायचं होतं आणि त्याचं विचारात थोडी गडबड झाली. पण ह्यासाठी तुला कोणताही एक्सप्लेशन देण्याची खरंच गरज नाही आहे. युविका सचिनचा हात पकडून त्याला तिच्या बाजूला बसवते आणि त्याचा हात हातात घेऊन बोलते. युविका म्हणते, आय एम रिअली सॉरी. मला हे लक्षात यायला हवं होतं. मला हे माहीत आहे की त्याला माझ्याबद्दल काही फिलिंग्स आहेत, पण तो माझ्यासाठी माझ्या बाकीच्या फ्रेंड्ससारखाच आहे आणि जेव्हा मी त्याच्या घरी त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी गेले होते त्यामुळे त्याला अवॉइड करणं माझ्यासाठी कठीण होतं. पण तू ही नेहमी लक्षात ठेव, तुझ्या आधी माझ्या आयुष्यात कोणी नव्हतं आणि यापुढेही नसणार आहे. सचिन म्हणतो, प्लीज तू सॉरी बोलू नकोस. खरं चुकी माझीच आहे. मी थोडा जेलस फील करत होतो आणि कुठेतरी तुला गमावण्याची भीती होती, पण आता मी परत असं कधीही वागणार नाही, प्रॉमिस. बोलून सचिन तिला कपाळावर किस करतो आणि ते एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. सचिन तिला किस करणार असतो, पण तेव्हाच तिच्या मोबाईल वाजतो आणि ते दोघं भानावर येतात. युविका थोडी गोंधळून इकडे तिकडे बघते आणि सचिनचीही काही वेगळी अवस्था नसते. मग सचिन लगेच उठतो आणि तू फोन घे बोलून तिच्याकडे न बघताच खाली निघून जातो. युविका फोन चेक करते तर राणीचा फोन असतो. स्वतःला थोडं नॉर्मल करून ती फोन घेते आणि घरी सगळ्यांबरोबर बोलून बाहेर जाते. सचिन सोफ्यावर बसून टीव्ही बघत असतो. तिला आलेलं पाहून तो तिला बोलतो, मी तुला बाकीचं घर पण दाखवतो, मग तू फ्रेश होऊन ये. तोपर्यंत जेवण येईल. मी आताच ऑर्डर केलं आहे. मग तो तिला बाकीचं घर दाखवतो आणि आईबाबांच्या रूममध्ये गेल्यावर तिला कंबोर्ड ओपन करून देतो आणि बोलतो, तुला इथे ताईचे काही कपडे भेटतील बघ, तुला जे आवडेल ते घाल आणि फ्रेश होऊन ये. मी बाहेर बोलून निघून जातो. थोडा वेळ युविका बाहेर येते तर सचिनने आधीच डायनिंग टेबलवर मस्त कॅन्डल लावल्या असतात आणि तो जेवण सर्व करतो. युविका म्हणते, मग आता काय कॅन्डल लाईट डिनर का? सचिन म्हणतो, आज पहिल्यांदा घरी आली आहेस तर थोडं स्पेशल नको का? दोघं मस्त गप्पा मारत जेवण करतात. नंतर युविका त्याला सगळं आवरून ठेवायला मदत करते. अजून थोडा वेळ गप्पा मारून झाल्यावर दोघं पण रूममध्ये जाऊन आजच्या दिवसाच्या सुंदर आठवणीत झोपून जातात. सकाळी पहाटेच निघायचं असतं म्हणून दोघांनी पण अलार्म लावला असतो. युविकाला अलार्म झाल्यावर लगेच जाग येते. तशी ती उठून सगळं आवरून बाहेर येते, पण सचिन तिला दिसत नाही म्हणून ती त्याच्या रूममध्ये जाते तर साहेब मस्त झोपले असतात. झोपेतच काहीतरी बडबड चालू असते आणि चेहऱ्यावर छान स्माईल. युविकाला त्याला उठवायची इच्छा होत नाही, पण तिला जायला लेट होणार असतं म्हणून ती त्याला 1-2 वेळा आवाज देते, पण तो काही उठत नाही म्हणून ती त्याला हलवायला त्याच्या जवळ जाते तर तो लगेच टर्न होतो आणि झोपेतच तिचा हात पकडून स्वतःच्या उशाखाली घेतो. युविका थोडी घाबरते, पण तिच्या लक्षात येतं की तो अजून झोपेतच आहे. मग ती त्याला थोडं हलवत बोलते, सचिन उठ, उशीर होतो आहे. तसं तो लगेच जागा होतो आणि तिच्याकडे बघून बोलतो, किती मस्त सकाळ आहे आजची. युविका लगेच उठून बाजूला होते आणि बोलते,
उठ बघ किती वाजलेत, आधीच लेट झाला आहे. तू आवरून ये, मी कॉफी बनवते तोपर्यंत, सचिन म्हणतो. 5 मिनिटात येतो. थोड्या वेळात तो फ्रेश होऊन येतो. दोघं मस्त कॉफी घेतात आणि जायला निघतात. सकाळचे 6 वाजले असतात, त्यामुळे थोडा अंधार असतो. रस्त्यावर पण जास्त गाड्या नसतात. वातावरणात थोडा गारवा असतो आणि पक्ष्यांचे आवाज ऐकायला येत असतात. मस्त सकाळचं वातावरण आणि FM वर मस्त गाणी लावून तो प्रवास करता 8:30ला सचिन तिला तिच्या घरी ड्रॉप करून निघून जातो. मग युविका पण लगेच आवरून ऑफिसला जाते. दोघांसाठी कालचा दिवस खूप आनंदाचा असतो. एकमेकांना बरोबर खूप चांगले क्षण त्यांनी घालवलेले असतात आणि पहिल्यांदा दोघांनी पण एकमेकांबद्दल असलेलं प्रेम, भावना बोलून दाखवल्या असतात.